केसरकरने प्रवास करण्याचं कारणच एक होतं की MGच्या ज्या नवीन ग्लिडर झेड म्हणून त्यांचं मॉडेल आहे तर ते केसरकरने आत्ताच घेतलं होतं। त्याच्यामुळे मग ह्या गाड्या नेमक्या कशा आहेत, आता त्यांनी टाकलेले विरार बदलापूर असेल किंवा माझी गाडी ठाणामार्गे मुंबई असेल तर या गाड्या नेमक्या कशा होत्या, ही गाडी आतून कशी आहे, काय लेवलची सेवा देतात, कसं बुकिंग करतात हे मला पाहायचं होतं। बाय द वे, काल हैदराबादहून कोल्हापूरला आलो, त्यानंतर मी काही शूट केलं नाही। आजचा दिवस तो नाही, आजचा दिवस दुसरा आहे। कोल्हापुरात जे काही माझं महत्त्वाचं काम होतं ते काम नेमकं काय आहे, STच्या कोणत्या प्रोजेक्टवरती मी काम करणार हे थोड्या दिवसात मी रिव्हील करेलच। पण आज त्याच्यानंतरचा दिवस आहे। कालचा दिवस पूर्ण बिझी गेला, ST सोबत गेला, STच्या अधिकाऱ्यांसोबत गेला, सोबत कोल्हापुरातले जे काही माझे मित्रमंडळी होते त्यांच्यासोबत केला। आणि आज मी माझा जो मित्र स्वरूप आहे त्याच्याकडे मी मुक्काम करून आजचा पुन्हा दिवस कोल्हापुरातली जी काही कामं आहेत ती कामं करून मी पुन्हा मुंबईच्या दिशेने म्हणजे ठाण्याच्या दिशेने मी रवाना होणार आहे। आणि माझ्यासोबत माझा मित्र स्वरूपसुद्धा आहे, इकडचा होस्ट म्हणू शकतो, दोस्त म्हणू शकतो। कारण की कोल्हापुरात आल्यानंतर तसे मित्र बरेच आहेत, पण जो बोलता जवळचा मित्र आहे, आपल्याला वेळ देतो, आपला जसा जो छंद आहे त्या छंदाला जागणारा। आता पण तुम्ही पाहत असा आम्ही बसस्टँडमध्येच बसलेलो आहे, त्यामुळे दिवसभरातली त्याची कामं करून बेसिकली मी त्याच्याकडेच राहिलो होतो। आणि कोल्हापुरात सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस पण होता, त्यामुळे आत्ता जी काही कामं आहेत पाऊस थांबल्यामुळे ती कामं करून घेतो। बसस्टँडमध्ये थांबले। थोडक्यात मी कोल्हापूरचं बसस्टँड कसं काय जास्त काय दाखवत नाही, कारण दरवेळी मी दाखवतच असतो। आणि सोबतच जे काही STचा जो काही महत्त्वाचा प्रोजेक्ट यापुढे करणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देईलच। त्यामुळे आता पाहूया कोल्हापूरचं बसस्टँड कसं आहे ते। स्वरूप आहे सोबतच। स्वरूप काय सांगशील? स्वरूप लाजतोय तसं कॅमेऱ्यासमोर, थोडं कॅमेरा कॉन्शियस, मी सुद्धा आधी तसाच होतो। मग ठीक आहे, नंतर आपण त्याला बोलतो करूया। तुर्तास आपण कोल्हापूरचं स्टँड कसं आहे पाहूया। तारखेला घरातून निघाल्यानंतर आणि आज 5 तारीख आहे आणि मी माझ्या एकंदरीत प्रवासाची मी सांगता आता करत आहे। आणि प्रवासाची सांगता कोल्हापुरातून करत असताना आता मी माझ्या पाठी पाहू शकता ही जी केसरकर ट्रॅव्हल आहे ती केसरकर ट्रॅव्हल्स मी पकडलेली आहे। ॲक्च्युली ह्याचं बुकिंगसुद्धा मी 30-31 तारखेलाच केलं होतं। STचा प्रवास करत असताना STमध्ये जर का बदल करायचे असतील तर हे खाजगी प्रवासाचे जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्याला अनुभवणं गरजेचं आहे। त्यामुळे मी बेंगलोर ते हैदराबादसुद्धा ती रेल यात्रेची स्मार्ट बस म्हणून जी संकल्पना आहे तिने प्रवास केला आणि आता केसरकरने मी प्रवास करतो। त्यामुळे एक 9:30-10:15च्या दरम्यान मी ही गाडी पकडली केसरकरची। बेसिकली केसरकरने प्रवास करण्याचं कारणच एक होतं की MGच्या ज्या नवीन ग्लिडर झेड म्हणून त्यांचं मॉडेल आहे तर ते केसरकरने आत्ताच घेतलं होतं। त्याच्यामुळे मग ह्या गाड्या नेमक्या कशा आहेत, आता त्यांनी टाकलेले विरार बदलापूर असेल किंवा माझी गाडी ठाणामार्गे मुंबई असेल तर या गाड्या नेमक्या कशा होत्या, ही गाडी आतून कशी आहे, काय लेवलची सेवा देतात, कसं बुकिंग करतात हे मला पाहायचं होतं। आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना त्या ॲप्रिशिएट केल्याच पाहिजे। तर 9:30च्या दरम्यान गाडी पकडल्यानंतर एक अर्धा तासाच्या दरम्यान कोल्हापूर शहर सोडल्यानंतर आता गाड्या इथं जेवायला थांबल्या। मी काय तर जेवत नाही आणि आता स्वरूपसोबतच मी एक चांगलं चिकन थाळी खाल्ली होती, त्यामुळे आता फक्त मी चहा मी पिल। आणि हा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला शेअर करेल किंवा मी जसं म्हटलं कोल्हापुरात एक प्रोजेक्टच्या कामानिमित्त आलो होतो, त्याच्यामुळे हा एक दौरा आखला होता, त्यामुळे याची सांगता या निमित्ताने होणार आहे। त्यामुळे ही गाडी कशी आहे काय आहे मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं। आतूनसुद्धा कशी आहे म्हणजे खूप सुंदर MGने बांधलेल्या या गाड्या आहेत। कशा प्रकारे STकडे सुद्धा या गाड्या आलेल्या आहेत। नॉन AC ही बेसिकली पूर्ण स्लीपर गाडी।
ही नॉन AC गाडी कशी आलेली आहे, कशा प्रकारची ही AC गाडी आहे. त्यामुळे हा प्रवास मी आज अनुभवतो आहे. हा वेगळा आणि नेक्स्ट लेवलचा हा प्रवास आहे. त्याच्यामुळे बघूया कशा प्रकारे हा प्रवास होतो आहे. सकाळी नाही म्हटलं तरी 5-6च्या दरम्यान मी पोचेल आणि त्यानंतर माझा प्रवास सांगता होईल. मी आता गाडीमध्ये लाईट्स वगैरे बंद होते त्यामुळे दाखवलं नाही. जर का लाईट चालू झाल्या तर मी थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न करेन आणि मग ठाण्यात गेल्यानंतर मी माझ्या प्रवासाची सांगता करेल. आता मी फक्त चहा घेतो त्यामुळे तरतरी येईल आणि त्यानंतर डायरेक्ट मी सकाळी भेटतो. बाय द वे आमची बस ज्या हॉटेलला थांबली ना तर ते हॉटेल आहे हॉटेल जय बाबा रामदेव म्हणून असं आहे काहीतरी. आणि प्रचंड गर्दी, जवळजवळ 7-8 ट्रॅव्हल्स आलेत आणि यात ही आमची बस केसरकर फील द 24 कॅरेट ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स. रोहितच फायनली आता 6:30 वाजलेत आणि मी 3 नाक्याला उतरलेलो आहे. माझा प्रवास केसरकर ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरातून सुरू झालेला ठाण्यात संपलेला आहे आणि माझ्या एकंदरीत 4-5 दिवसाच्या प्रवासाची सांगतासुद्धा झालेली आहे. आता हा माझा अनुभव नेमका कसा होता, का मी खाजगीने प्रवास केला हे आता घरी गेल्यानंतरच आपण चर्चा करूया.